दिशेने आपली वाटचाल सुरू होती. त्या अंधकारातला ज्योतिबा म्हणजे एक तेजस्वी सूर्य होता, जो परप्रकाशी नव्हता तर स्वयंप्रकाशित होता. या सूर्यानेच महाराष्ट्राला एक गती दिली, एक दिशा दिली, एक तेजोमलयाकडे जाणारी एक वाटचाल महात्मा फुलेंच्या रूपाने या राष्ट्राला मिळाली. त्यांचा जो ध्येयवाद होता, त्यांची जी जीवनदृष्टी होती, ही आधुनिक वाटचालीकडे किंवा आधुनिक युगाच्या जडणघडणीसाठी होती. कर्मकांडता, पोथी पुराणवाद, शब्दप्रामाण्य या सगळ्या गोष्टी त्यांनी नाकारल्या होत्या आणि एक नवीन वैचारिक धारणा किंवा धोरण महाराष्ट्रामध्ये त्यांनी राबवलेलं आहे. फुले बऱ्याच टीकाकारांकडून टीका करण्यात आली की फुले हे स्वयंभू नव्हते, ते परप्रकाशित होते. परंतु खरोखर विचार करण्यासारखी आणि चिंतनीय अशी गोष्ट आहे की त्या कालखंडामध्ये अनेक विचारवंत समाजसुधारक होऊन गेले. फुले इतरांपेक्षा वेगळे ठरले. इतकेच नाही तर भारत ही जी भूमी आहे यामध्ये समाजसुधारकांचे किंवा वेगवेगळ्या अंगाने आपण जो प्रगतीकडे जाण्याची आपली जी वाटचाल होती, यामध्ये आपण प्रबोधनामध्ये आपण कुठेही मागे नव्हतो. भारत प्रबोधनामध्ये किंवा पश्चिमी विचारानेच आपण प्रबोधित झालो आहोत, हा विचारच मुळात मांडणं चुकीचं आहे. म्हणून फुले हे स्वयंप्रकाशित होते व स्वप्रबोधनकार होते. कारण कसं असतं, परप्रकाश हा पांगळा असतो तर स्वयंप्रकाश हा गतिमान असतो, तो निर्मितीक्षम असतो. परप्रकाशाने माणसं पराभूत होतात आणि स्वयंप्रकाशाला पराजयाची भीतीच उरत नाही. फुलेंनी थॉमस पेन वाचला, मिसेस स्टो वाचला, वेद वाचले, पुराण वाचले, मनुस्मृती वाचली, विविध धर्मग्रंथ वाचले, संत वाङ्मय वाचलं आणि हे सारं वाचून एक नवी क्रियाशीलता आणि एक नवी विचारशक्ती या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्र मनामध्ये एक नवी अस्मिता, नवी चेतना भरण्याचं काम केलं. त्यांचे कार्यक्षेत्र आणि त्यांचे विचारक्षेत्र हे व्यापक होते. त्यामध्ये प्रामुख्याने या प्रकरणामध्ये 3 घटकांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. प्रथम आहे स्त्री, त्यानंतर आहे शूद्र, अतिशूद्र आणि शेतकरी वर्ग. स्त्रियांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, मनुस्मृतीमध्ये स्त्रियांबद्दलची विधानं करण्यात आली आहे. इतर आध्यात्मिक धर्मग्रंथांबद्दल स्त्रियांबद्दल जे बोलल्या जातं किंवा जो समाजाचा एक जडणघडणीचा जो भाग बनला होता, स्त्री ही अध्यात्मातली धोंड म्हटल्या गेली, अध्यात्मातली एक अडसर म्हटल्या गेली. जीवनातही स्त्रीकडे स्त्री म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून न पाहता तिला एक वस्तू स्वरूप प्राप्त झालेलं होतं. तिच्यावरती अनेक अन्यायकारक रूढी परंपरा आणि बंधनं घालण्यात आलेली होती. आणि विरोधाभास हा होता की स्त्रियासुद्धा त्यांची ती मानसिकता तशी झालेली होती, त्यांची जडणघडणही समाज तसाच घडवून आणत होता आणि ही पुरुषप्रधान संस्कृतीची जी वाहक आहे, ही पुरुषांपेक्षा स्त्री अधिक प्रमाणामध्ये असल्याचं कालही दिसून येत होतं आणि आजही तेच सत्य आपण किंवा तेच वास्तव आपण आपल्या अवतीभोवती पाहत आहोत. शिक्षणाला सर्वार्थ स्त्रियांना बंदी होती. बालविवाह पद्धती अस्तित्वात होती. पतीसोबत सहगमन, सती जाणे हा प्रकार प्रचलित होता. विधवा विवाहाला नाकार दिला जात असे. जठरविवाह अस्तित्वात होता. केशवपन पद्धती अवलंबली जात असे. मग स्त्रियांचं जे जीवन आहे हे पूर्ण नरकमय बनलेलं होतं. स्त्रीला स्त्री म्हणून पाहणारा त्या कालखंडामध्ये कुठला समाजसुधारक असल्याचं दिसून येत नाही. स्त्रीला व्यक्ती म्हणून पाहणारे ज्योतिबा हे प्रथमच. हा इतिहास आहे, याला आपण नाकारू शकत नाही. स्त्री आणि पुरुष अशी जर तुलना केली तर सर्व धर्म, सर्व सार्वजनिक सत्यधर्म हे ज्योतिबा फुले यांनी जे पुस्तक लिहिलेले आहे, या पुस्तकामध्ये ते म्हणतात स्त्री पुरुष या दोघांमधील जर श्रेष्ठ कोण असेल असा जर प्रश्न विचारला गेला तर निश्चितच स्त्री हे उत्तर द्यावं लागेल. ती पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे.
हा विचार प्रथमतः मांडणारे महात्मा फुले हे एकमेव आहेत. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या शिक्षणाला त्यांनी भर दिला. स्त्री शिक्षण का महत्त्वाचं आहे, समाज सुधारणा का गरजेच्या आहेत, त्या कशा प्रकारे घडून आणल्या जाऊ शकतात. स्वतः सावित्रीबाईला त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांची नेमणूक केली. कुटुंबातून, समाजातून, सर्व स्तरांमधून त्यांना विरोध झाला. तो विरोध त्यांनी पचवला आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ज्या ब्राह्मण वर्गातील स्त्रिया होत्या, त्याचप्रमाणे इतरही वर्गातील ज्या स्त्रिया होत्या आणि यांना पतिनिधनानंतर तारुण्य अवस्थेमध्ये अनावधानाने झालेल्या चुकीमधून जर गर्भधारणा होत असेल किंवा पतीच्या मृत्यूपश्चात त्या स्त्रीला गर्भधारणा असताना तिचं बाळंतपण कसं करायचं हा प्रश्न समाजासमोर किंवा कुटुंबियांसमोर होता. तर या सर्व स्त्रियांना ज्योतिबा फुले यांनी आश्रय दिलेला होता. इतकं महत्तम उच्चतम कार्य स्त्रियांच्या संदर्भात ज्योतिबा फुले यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. केवळ स्त्री शिक्षणच नाही तर स्त्री संरक्षणाची हमीसुद्धा घेणारा किंवा स्त्री स्वसंरक्षित असावी हे म्हणणारे महात्मा फुले हे एकमेव आहेत. ज्योतिबा ह्या ज्या विधवा स्त्रिया होत्या, या विद्वान स्त्रियांचे ते पिता होते, तर सावित्रीबाई ह्या माता होत्या. स्त्रियांबाबतच्या ज्या त्या कालखंडामधील धारणा होत्या, या सर्व धारणा महात्मा फुले यांनी नाकारल्या होत्या. जो समाज आहे, ज्यांनी ही धर्मग्रंथांची रचना केली किंवा जे या धर्मग्रंथाचे वहन करून प्रचार प्रसार करतात, हे जे पंडित आहेत, पुरोहित आहेत, ही सर्व मंडळी जी आहे, ज्या स्त्रीच्या उदरातून ही मुलं जन्म घेतात, त्या स्त्रीलाच हे नरक म्हणून संबोधतात, त्या स्त्रीलाच ते नाकारतात. हा विरोधाभास फुले यांनी जगासमोर मांडला आणि हे कसं अनुचित आहे हे त्यांनी समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी साहित्य क्षेत्रात किंवा केवळ तोंडाने बडबड न करता त्यासाठी त्यांनी लिखाणही केले आणि प्रचार प्रसारही त्याचा केला. शेतकऱ्यांबाबतही त्यांनी स्पष्ट विधान केलेलं आहे की शेतकऱ्याला जो अडवल्या जात आहे, शेतकरी जो नागवल्या जात आहे किंवा शेतकऱ्यावर जो कर्जाचा अत्याधिक भार वाढत आहे, याला सरकार कशा प्रकारे जबाबदार आहे, शेतीपूरक धोरण कसे आवश्यक आहे, शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था करणं कसं नितांत गरजेचं आहे, शेतीमधील वेगवेगळी यंत्रसामुग्री, नाविन्यपूर्ण अशा सुविधा अस्तित्वात आणणं किंवा त्या निर्माण करणं, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना अनुदान करणं, त्यांना विदेशामध्ये विदेशी शेती कशा प्रकारे प्रगत तंत्रज्ञानाद्वारे केली जाते अशा प्रकारच्या सहलीचं आयोजन करणं, ह्या त्या कालखंडामध्ये ज्योतिबा फुले यांनी सांगितलेल्या इंग्रज सरकारच्या दरबारी त्यांनी मांडलेल्या ह्या योजना आहेत किंवा शेतकऱ्याची प्रगती होण्यासाठी, देशाचा विकास साधण्यासाठी आपल्याला कुठलं कृत्य करावं लागेल किंवा कुठल्या योजना आराखडे आपण आखू शकतो, यासाठी ज्योतिबा फुले यांनी पाठपुरावा केला आहे. मग आता शेतकऱ्याची बाजूने अगदी ही व्यक्ती शेतकऱ्याचा पाठपुरावा करणारी किंवा शेतकऱ्यालाच पाठबळ देणारी आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण शेतकऱ्याच्या ज्या वैयक्तिक कारणामुळे तो या आर्थिक विवंचनेत किंवा सामाजिक हानी त्याला मिळते, सामाजिक हानीला त्याला सामोरं जावं लागत आहे, त्यावेळेला तो वैयक्तिक कसा जबाबदार आहे हे सुद्धा त्यांनी अगदी परखड शब्दामध्ये मांडलेलं आहे. शेतकरी अंगावरती कर्जाचा डोंगर असतानाही हौसमौस मजा करतो, मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढल्या जाते, अनेक प्रकारची व्यसनं त्याला आहेत, 1, 2, 3, 4 अशा प्रकारची त्याची विवाह झालेली असतात. मग ह्या इतक्या बायका करणाऱ्या या शेतकऱ्याला परखड शब्दामध्ये ज्योतिबा सुनावतात की 4 पटाच्या बायका केलेल्या आहेत, एक 5वी बायकोही करून घ्यावी, म्हणजे त्याच्या तिरडीची सोय होऊन जाते, त्याच्या मड्यासमोर त्याच्या मुलाला जाण्याची गरज उरणार नाही. हा शेतकऱ्याचा अपमान करण्याच्या दृष्टीने केलेलं विधान नाही, तर त्याच्या काळजीपोटी आणि त्याने सुधारणा करावी यासाठी हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे. इंग्रज कालखंडामध्ये शेतकऱ्याला जो शेतसारा द्यावा लागायचा, हा शेतसारा द्यायला जर उशीर झाला किंवा तो देऊ शकत नसेल तर त्याची अक्षरशः पिळवणूक केली जायची, त्याच्या अंगावरचे कपडे काढून घेतले जायचे आणि त्याला गाढवावर बसवल्या जायचं, अथवा त्याचा अंगावरचे कपडे काढून त्याला
त्याच्या पाठीवरती एखादा दगड बांधला जायचा आणि त्याला खाली मिरचीची धुरी दिली जायची, अथवा त्याच्या बायकोला त्याच्या पाठीवरती बसून त्याला अपमानित केलं जायचं. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे हा इंग्रज सरकार हे शेतकऱ्याला त्रास देत असे. म्हणून शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सर्वांगीण शेतकऱ्याचा विचार करून, शेती व्यवसायाचा विचार करून, शेतीमध्ये कुठल्या सुधारणा करणं गरजेचं आहे आणि कशा प्रकारे आपण प्रगत शेतकरी किंवा भारतीय कृषीप्रधान अर्थव्यवस्था आपण विकसित करू शकतो, याचा अगदी एक आजच्या कृषी तज्ज्ञालाही विचार करता येणार नाही इतका सालोख्याने विचार केला आहे. आणि त्यांनी ज्या योजना, जे आराखडे त्या कालखंडामध्ये सांगितले आहेत, ते आपण आजही अंमलबजावणी त्याची करू शकलो नाही. म्हणून आजही आपण त्याच अवस्थेमध्ये किंवा आजचा शेतकरी ही दयनीय अवस्थेमध्ये आपलं जीवन जगत आहे. त्यानंतर शूद्र अतिशूद्र जे होते, 3 घटक आहे: स्त्री, त्यानंतर कृषी आणि शूद्र अतिशूद्र. जो सर्वसामान्य जो दलित बहुजन वर्ग आहे, या वर्गावरती अन्याय करणारा केवळ ब्राह्मण आहे असं नव्हे, किंवा ब्राह्मणांबद्दल फुलेंच्या मनामध्ये द्वेष होता असं नाही, परंतु त्यांची जी कृती होती, ती जी विचारपद्धती होती, जी वागण्याची शैली होती आणि जे समाजाला बाधक होत होतं, समाजाला सर्व प्रकारे त्यामधून हानी पोचत होती, अशा विचारांना, त्या ब्राह्मणीय विचारांना मात्र कडाडून विरोध करण्याचं कार्य महात्मा फुले यांनी आपल्याला केल्याचं दिसून येतं. शिक्षण, स्वतंत्र, न्याय आणि मनुष्यता यावरती त्यांचा प्रगाढ असा विश्वास होता आणि त्यावरच आपण समाजाची, देशाची व संपूर्ण जगाचा विकास जो आहे तो घडवून आणू शकतो, यावर त्यांचा दृढ असा विश्वास होता. बुद्धिप्रामाण्य, विज्ञान यावर त्यांनी तत्वचिंतन केलेलं आहे आणि त्यावरच ते विश्वास ठेवत असे. विवेकवाद ही फुलेंची जीवनदृष्टी होती. समताधिष्ठित आणि न्यायाधिष्ठित समाजाची त्यांना निर्मिती करायची होती. म्हणून फुलेंची जी विचारसरणी आहे ती एका ज्योतीप्रमाणे पेटलेली आहे आणि ती अखंड पेटत ठेवण्याचं कार्य आता आजच्या या तरुण वर्गावरती आहे. म्हणून अभ्यास मंडळाने कदाचित हा पाठ आपल्याला, कदाचित नाही 100% त्याच उद्देशाने हा पाठ आपल्याला अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला असावा. अशा प्रकारे या प्रकरणाचा आपल्याला सारांश या ठिकाणी बघता येईल. धन्यवाद.